नमस्कार, मी भारत दत्तू. दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स. पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधीचा आरसा असतो, आमदार समाधान आवताडे यांचे प्रतिपादन. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून रे नगर येथील गृहप्रकल्प व कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा. सकल मराठा समाजाच्या वतीनं मुंबई मोर्चाच्या नियोजनासाठी गाव भेट दौरा. मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावरती गुन्हा दाखल. लाखासाठी विवाहितेचा केला छळ. आणि मंगळवेढा विजापूर मार्गावरील बस सेवा पुन्हा सुरू करा. आता पाहूया सविस्तर बातमीपत्र. पत्रकार हा समाजाबरोबरच लोकप्रतिनिधीचा आरसा असतो. समाजात घडणाऱ्या विविध घटना पत्रकार सातत्यानं समोर आणतो. याचबरोबर लोकप्रतिनिधीचे विविध प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्याचं काम सातत्यानं करत असतो. या दरम्यान अनेक घटकांशी सामना पत्रकारांना करावा लागतो. मात्र पत्रकाराचे मूलभूत प्रश्न कायम राहतात. पंढरपूर येथील पत्रकाराच्या घरकुलाचा प्रश्न सातत्यानं मांडला जात आहे. काही दिवसातच बैठक घेऊन हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा विश्वास पत्रकारांना आमदार समाधान आवताडे यांनी दिलेला आहे. आमदार समाधान आवताडे यांच्या वतीनं पंढरपूर येथील पत्रकारांचा सन्मान कार्यक्रमाचं आयोजन येथील पत्रकार भवनामध्ये करण्यात आलेलं होतं. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार विलास उत्पात हे होते. या प्रसंगी व्यासपीठावरती ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विजयसिंह देशमुख, माजी नगरसेवक सुनील डोंबे, तुकाराम कुरे, विनोद लटके, समाधान घायाळ, प्रसाद कळसे उपस्थित होते. पुढे बोलताना आमदार समाधान आवताडे म्हणाले की पंढरपूर मंगळा मतदारसंघाच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. पुढील काळामध्ये पंढरपूरच्या विकासासाठी मोठा निधी मिळणार आहे. यातून दर्जेदार काम कशी करता येतील याकडे आपण लक्ष घालणार आहे. यावेळी पत्रकारांशी पंढरपुरातील विविध विकास कामाबाबत तसेच विठ्ठल मंदिराच्या कारभारावरती प्रश्न उपस्थित केला. यावर आमदार समाधान आवताडे यांनी आपण यामध्ये लक्ष घालणार असल्याचा विश्वास दिलेला आहे. सोलापूर रे नगर येथे असंघटित क्षेत्रातील लाभार्थ्यांसाठी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत 30,000 घरकुलांचा प्रकल्प सुरू असून त्यातील पहिल्या टप्प्यातील 15,000 घरकुलांचे वितरण दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते करण्याचं नियोजित करण्यात आलेलं आहे. त्यानुसार गृह प्रकल्पातील कामाचा तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेऊन संबंधितांचा मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की हा गृह प्रकल्प जगातील सर्वात मोठा गृह प्रकल्प असून यातून 30,000 कुटुंबाचे घराचे स्वप्न पूर्ण होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या घरकुल वितरण कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. यासाठी प्रशासनाने योग्य ती दक्षता घ्यावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थी व नागरिक यांना ने आण करण्यासाठी रे नगर फेडरेशन यांनी योग्य नियोजन करावं. पोलीस विभागाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावं. घरकुल वितरणाचा कार्यक्रम शांततेत पार पडेल यासाठी सर्व शासकीय यंत्रणा व रे नगर प्रकल्पाचे संबंधित यंत्रणा परस्परात समन्वय ठेवून कार्यक्रम यशस्वी पार पाडतील याची दक्षता घ्यावी असे त्यांनी यावेळेला सुचवलं. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रे नगर येथील मॉडेल घराची पाहणी केली. त्याबरोबर माननीय पंतप्रधान व माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासाठी तयार करण्यात येत असलेल्या हेलिपॅडच्या जागेची व तसेच कामाची पाहणी करून पोलीस यंत्रणेला आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. या कार्यक्रमासाठी तयार करण्यासाठी आलेल्या सभा ठिकाणाची पाहणी करून व्यासपीठ तसेच किती नागरिक सभा मंडपात बसू शकतात या अनुषंगाने माहिती घेऊन येणाऱ्या नागरिकांना येताना जागेवरच नाश्ता व पाण्याची सोय, येथून जाताना फूड पॅकेट देण्याचं नियोजन केलेलं आहे असे त्यांनी यावेळेला सूचित केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रधान सचिव श्रीकर परदेशी व विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सर्व संबंधित यंत्रणेला कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने मार्गदर्शन केलं. मंगळवेढ्यामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली 20 जानेवारी रोजी मुंबई येथे दौऱ्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचे प्रबोधन व प्रचार करण्यासाठी मंगळ तालुक्यातील विविध गावांमध्ये गाव भेट दौरा करण्यात आलेला आहे. यामध्ये ढवळस, मुडवी, बठाण, ब्रह्मपुरी, माचनूर, तामदर्डी, मरोडे या गावामध्ये जाऊन मराठा बांधवांना तांदूळ व अष्टगंध देऊन मुंबईच्या मोर्चाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे. सर्व गावांनी जास्तीत जास्त संख्येनं आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आश्वासन देण्यात आलं. भोसे व आंधळ गटातील गावामध्ये गाव भेट दौरा करण्यात येणार आहे.
तरी जास्तीत जास्त लोकांनी सहभाग नोंदवावा असे सकल मराठा समाजाच्या वतीनं आवाहन करण्यात आलेलं आहे। सदर मोहीम भरपूर दिवस चालणार असल्यामुळे जे सहभागी होणार आहेत त्यांनी आपली स्वतःची खाण्याची, राहण्याची व सर्व साहित्य सोबत घेण्याची या संदर्भात मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे। सोलापूरमध्ये मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एका दुचाकी चालकाविरुद्ध सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। ही घटना ही 12 जानेवारी रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास केगाव ते विजापूर जाणाऱ्या रस्त्यावरती घडली। या प्रकरणी अंबिका व्यंकटेश धुळे वय वर्ष 33 राहणार आशानगर MIDC यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी क्रमांक MH13EG 3146 या क्रमांकाच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की फिर्यादी यांच्या पती व्यंकटेश मनोहर धुळे वय वर्ष 42 हे पायी घरी चालत असताना वरील ठिकाणावरील क्रमांकाच्या दुचाकी चालकाने भरधाव वेगाने दुचाकी चालवून फिर्यादीच्या त्याच्या पतीला धडक देऊन गंभीर जखमी करत मृत्यूस कारणीभूत ठरलेला आहे व अपघाताची माहिती न देता तसेच वेगाने निघून गेलेला आहे असं फिर्यादीत नमूद आहे। पुढील तपास पोलीस मंद्रुपकर हे करीत आहेत। माहेरून 10 लाख रुपये आण आणि तुझ्या भावाच्या लग्नाला जायचं असेल तर सोने आणि मोटरसायकल आम्हाला दिली तरच लग्नाला जाऊ असे म्हणून विवाहितेच्या सासरच्या लोकांनी शारीरिक व मानसिक छळ केल्याचं उघड झालेलं आहे। सानिया वासिक अहमद शेख वय वर्ष 21 राहणार साईनाथ नगर नई जिंदगी सोलापूर असे पीडित विवाहितेचं नाव आहे। हिचा विवाह झाल्यानंतर पती वासिक अहमद शेख, सासू शबाना, दीर तौफिक शेख, नंद अल्फिया मोहम्मद तांदुरे सासरा व शरीफ शेख सर्व राहणार साईनाथ नगर नई जिंदगी सोलापूर यांनी संगनमत करून वेळोवेळी त्रास देऊन माहेरून 10 लाख रुपये घेऊन ये असा तगादा लावून भावाच्या लग्नाला सर्वजण येण्याकरता माहेरून 2 तोळे सोने व 1 मोटरसायकल दिली तरच आम्ही लग्नाला येणार, नाहीतर आम्ही येणार नाही असं म्हणून चारित्र्यावरती संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ केला अशी फिर्याद सानिया शेख यांनी फौजदार चावडी पोलीस ठाण्यामध्ये दिलेली आहे। गेल्या काही दिवसापासून बंद असलेली मंगळा ते विजापूर या मार्गावरील बस सेवा अखेर पंढरपूर आणि मंगळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या माध्यमातून या मार्गावरील स्थानिक ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे अखेर ही सुरू झालेली आहे। सदर बसगाडी ही 7:30 वाजता मंगळ येथून मार्गस्थ होत खुमनाळ, भाळवणी, निंबोणी, चिखलगी, मारोळी, जाटरबबलाद, सोन्याळ, संख, विजयपूर या मार्गाने नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहणार आहे। त्यानंतर दुपारी 1 वाजता सदर बस या मार्गावरून विजापूर ते पंढरपूर दिशेने परत येईल। बस झालेल्या पहिल्या बसचे ग्रामस्थांनी जंगी स्वागत करून गाडीचं पूजन व वाहन आणि चालकांचा यथोचित सत्कार, दैनिक कामासाठी तसेच विविध वस्तूंच्या आयात निर्यात व्यापारासाठी आणि शाळा कॉलेज विद्यार्थी व नोकरी रोजगार निमित्त मंगळा ते विजापूर या मार्गावरील निरनिराळ्या गावातील अनेक नागरिक दररोज ये जा करत असतात। परंतु या मार्गावरती बस सेवा उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी वाहनाची तासनतास प्रतीक्षा करावी लागते। तसेच वयोवृद्ध व ज्येष्ठ नागरिकांना अशा खासगी वाहनातून प्रवास करणं सोयीस्कर होत नसल्यामुळे अनेक नागरिकांनी आमदार आवताडे यांच्या कार्यालयामध्ये गाठून निवेदन देत या मार्गावर बस सेवा सुरू करण्याची मागणी केली असता आमदार आवताडे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना संपर्क करून या मार्गावरती बस सेवा सुरू करण्यासाठी कारवाई लवकरात लवकर करण्याचं सूचित केलेलं होतं। आमदार आवताडे यांनी स्थानिक नागरिकांची मागणी लक्षात घेऊन केलेले निर्देश, यामुळे ही बस सेवा या मार्गावरती धावणार आहे। सुरुवातीला काही दिवसासाठी प्रायोगिक तत्वावर असणार ही बस सेवा प्रवाशांच्या सकारात्मक प्रतिसादानंतर कायमस्वरूपी या मार्गावरती आपली सेवा पुरवणार आहे। तरी या मार्गावरील जास्तीत जास्त प्रवाशांनी व नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा अशा प्रकारचं आवाहन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मंगळ आगार यांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। हे होतं आजचे बातमीपत्र। पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासाठी। नमस्कार।